दिवसाची सुरुवात होते सूर्याच्या केशरी किरणाने आणि कार्यक्रमाची सुरुवात होते दीप प्रज्वलनाने. मान्यवरांना विनंती करते त्यांनी दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करा. आध्यात्मिक करिअर करण्याच्या हिशोबाचं काही केलं जाते. बरोबर. मला इथे असं प्रश्न विचारलं की 3 प्रश्न केले की मी कोण आहे, मी काय करतो आणि मी काय करणार आहे. मी काय करणार आहे या प्रश्नाचं उत्तर पहिल्या 2 प्रश्नात आणि हेच जर तुम्ही 18व्या वर्षात 16व्या वर्षात पंक डोक्यात ठेवताय तर एक कॅल्क्युलेशन तुमची कॅल्क्युलेशन बघा काय आहे. बोलायचं आता वर्ष 12वीला असणाऱ्यांचं किती आहे, मोठा वाजायला किती 18, 10वीला आहे किती, मला आवाज पाहिजे किती 16. एक लावणी आली होती की 16व वरीस बोलत 16व वरीस ऍक्च्युअल 16व वरीस धोक्याचं नाही, ते धोक्याचं आहे. पण ज्या गावाला करिअरच्या जायचं आहे ते गाव निश्चित झालं करिअरचं तर ते धोक्याचं. जर ते करिअरचं गाव निश्चित नाही झालं तर ऍक्च्युअल त्या लावणीसारखे करिअर कसं आहे धोक्याचं. तसं 12वी लक्षात ठेवा. संभाजी महाराजांसारखे महाराज 14व्या वर्षी एखादा मोठा ग्रंथ लिहू शकतात आणि तो ख्यातनाम होऊ शकतो. तर आपण त्या वर्षापेक्षा 16 म्हणजे 10वीचे आणि 18 म्हणजे 12वीचे 4 वर्षाला मोठे असणारे आपण. त्यामुळे स्वतःला तुम्ही कमी लेखायचं बोलत नाही, स्वतःला तुम्ही कमी लेखायचं अजिबात नाही. लक्षात ठेवा. जो 10वीला आहे ना, जो 12वीला आहे ना, कुठलं ना कुठलं तरी स्किल त्याच्याकडे आहे, फक्त लक्षात ठेवायचं. मग ते करिअरच्या संलग्न असू दे किंवा करिअरच्या संलग्न नसू दे, लक्षात येते का, कुठलं ना कुठलं तरी स्किल तुमच्याकडे असतं. ते स्किल शोधायचे तुम्हाला प्रयत्न करायचा. लक्षात येते का, त्याला तासन-तास वाया घालवण्याची गरज नाही. तुम्हाला शोधलं म्हणजे सापडलं. ओके, कसं सापडतं हे पण मी बोलतो, त्याच्यानंतर पण काय निश्चित राहा. आता महत्वाचा मुद्दा काय आहे, महत्वाचा मुद्दा काय आहे की जे प्रश्न विचारले की मी कोण आहे, मी काय करतो आणि मी काय करणार आहे. तर कॅल्क्युलेशन बाबत बोलत असताना तुमच्याशी बोलतोय की 12वीचा मुलगा मुलगी जी आहे त्याचं वय 18 आहे. बरोबर आहे. पुढचे 6 ते 7 वर्ष मुलग्या मुलीला शिक्षणासाठी आई वडील देतात. बरोबर. म्हणजे काय, 18 वर्षाची जर विचार केला तर ग्रॅज्युएशन 21व्या वर्षी होईल आणि पोस्ट ग्रॅज्युएट 23व्या वर्षी होईल. बरोबर आहे का. आणि 23 वर्षात त्याचा काय होईल, 5 वर्षानंतर 12वी वाल्याचा एज्युकेशन प्रवास थांबतो. 10वी वाल्याला 7 वर्ष मिळतात. लक्षात येते का. त्याचा प्रवास 12वीला सायन्स घ्यायचं, आर्ट्स घ्यायचं, कॉमर्स घ्यायचं, हे फिक्स होईल. त्यानंतर ग्रॅज्युएशनच्या हिशोबाने प्लॅनिंग होईल आणि त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनच्या हिशोबाने प्लॅनिंग होईल. 7 वर्ष म्हणजे 12वीच्या मुलगीला किती वर्ष मिळतात, किती वर्ष मिळतात 5. आणि 10वीच्या मुलगीला किती वर्ष मिळतात, मुलगीला 7. आता हे कॅल्क्युलेशन परत पुढे सांगतो, ते महत्वाचं आहे. आणि ते कॅल्क्युलेशन ज्यावेळी कळतं तर ज्या गावाला जायचं आहे त्याची निश्चित रचना तुमची आजपासून ठरते. आणि पटले की मला होईल. ओके. तर बघा, शिक्षण का घेतो आपण, शिक्षण का घेतो, मग काय घेतो शिक्षण, मोठ्या तुम्हाला का घेतो शिक्षण आपण. कितवीला आहेस तू, तर नाव काय तुझं, प्रणव. ठीक आहे प्रणव, शिक्षण का घे, मग हे कशात होणार आई वडिलांचं नाव, शिकल्यानंतर. मग शिकल्यानंतर तुला काय हवं आहे, का शिकतोस, का शिकतोस, काय पाहिजे तुला, शिक्षण शिकून घर झोपायचं आहे का नाही ना. ब्लँकेट चांगलं उदार घ्यायचं वडिलांनी आणलेलं आणि निश्चित रात्री व्हॉट्सअप, टेलिग्राम, बस बेटा इंस्टाग्राम बघत रिलॅक्स झोपायचं. 12-1 कसे पण वाजतात रील्स बघत. बरोबर आहे का. आणि मग सकाळी उठल्याला त्याला वेळ
सांगणार? मुलीच्या मध्ये कोण सांगणार? का शिकायचं? बेटा तू सांग. का शिकायचं? आपल्याला ज्ञान मिळतं, आपलं मन समृद्ध करायचं आणि त्यातून आपल्या एका करिअरचं चांगलं वाटायचं. चांगल्या तरी त्यात काय साध्य होणार? काय साध्य होणार? भविष्यामध्ये आपण एका मोठ्या पोझिशनला भविष्यामध्ये त्याचं एका मोठ्या पोझिशनला पोझिशन. मग पोझिशन मध्ये काय मिळणार? सक्सेस मध्ये सक्सेस दिलं तर आपण जगणार काय? जगायसाठी काय? पैसे पाहिजे. काय पाहिजे? पैसे पाहिजे. मग नोकरी कशासाठी करायची बेटा? प्रणव, पैशासाठी. हे ओपन बोललं जातं. लक्षात येते का? नोकरी कशासाठी केली पाहिजे हे ओपन बोललं जातं की पैशासाठीच केली जाते. आणि हे गोल ज्याचं फिक्स आहे तेच पोरगं ब्राईट करिअर करतं. ज्या गावाला जायचं आहे ते करिअर निश्चित करतं. ते इयत्ता 10वी 16व्या वर्षी आणि इयत्ता 12वी 18व्या वर्षी ज्या पोरग्याला कळत नाही, ज्या मुलीला कळत नाही, त्याचं कॅल्क्युलेशन काय आहे की 10वी वाल्या मुलग्याला 7 वर्ष पुढं आणि 12वी वाल्या मुलग्याला 5 वर्ष पुढं जे एज्युकेशन करायचं आहे ते एज्युकेशन करत असताना आई वडिलांच्या पैशावर त्या 5-7 वर्षात 10वी 12वीच्या मुलग्यानं राजासारखी लाईफ जगली. कशासारखी लाईफ जगली? राजासारखी. आणि मुलगीनं राणीसारखी लाईफ जगली. कॉलेज काय परत मिळत नाही. आज कॉलेज जीवनात आपण कॉलेज बरोबर आहे का? अशी जी भावना मुला मुलीच्या मनामध्ये येते आई वडिलांच्या पैशावर ते राजशाही जीवन परत करिअरच्या बाबत मी कोण आहे, मी काय करणार त्याची स्वतः परिपूर्णरित्या तयारी न केल्यामुळे 40 वर्ष करिअर काय होता विकारासारखी काढावी. किती? 35 ते 40 वर्ष कशी काढावी लागतात? विकारासारखी काढावी लागतात, फकीरासारखी काढावी लागतात. मग मला तुम्हाला दोन मंत्र कॅल्क्युलेशनच्या बाबतीत द्यायचं आहे. 10वी 12वीच्या मुलगा-मुलीनं आई वडिलांच्या पैशावर जरी असतील तरी या 5-7 वर्षात फकीरासारखं विकारासारखं प्लॅन केलं, नियोजन केलं. ज्या गावाला जायचं आहे, मला काय बनायचं आहे, कसं बनायचं आहे, त्यासाठी मी काय करू शकतो, माझ्यामध्ये कुठले स्ट्रेंथ्स आहेत, माझ्यातले कुठले विकनेसेस आहेत, माझ्यातले कच्चे दुवे कुठले आहेत, माझ्यातले पक्के दुवे कुठले आहेत, माझ्यामध्ये स्ट्रॉंग पॉईंट कुठले आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर त्या मुलग्याला फकीरासारखं विकारासारखं 5-7 वर्षाचं ते एज्युकेशन कम्प्लीट केलं. 35-40 वर्ष कसा जगतोय तो? कसा जगतो? राजासारखा जगतो. कसा जगतो तो? मग मला तुम्हाला प्रश्न विचारायचा होता की पहिल्यासारखं तुम्हाला फकीरासारखं भिकाऱ्यासारखं 35-40 वर्ष जगायचं आहे का सेकंडला जे विचारलंय 35-40 वर्ष राजासारखं जगायचं आहे? 35-40 वर्ष कसं जगायचं आहे? मुलांना कसं जगायचं आहे? राजासारखं जगायचं आहे. त्यासाठी हे स्पीच आहे. 35-40 वर्ष राजासारखं जगायचं म्हणजे काय? त्या मुलगीला मी प्रश्न विचारला, प्रणवला प्रश्न विचारला, त्याच्या पाठीमागचा उद्देश